नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ। तसं तर थालीपीठ ही खूप सिंपल आणि साधी गोष्ट आहे, पण आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने थालीपीठ करणार आहे। आपण करणार आहे चायनीज थालीपीठ। तर तुम्हाला सगळ्या भाज्या बघून लक्षात आलंच असेल। आपण सुरुवात करूया। ते बनवणार आहे मी ज्वारीच्या पिठाचं, थोडंसं ज्वारीचं आणि थोडंसं बाजरीचं, असं पूर्ण बाजरीचंही पीठ तुम्ही घेऊ शकता। तर त्यासाठी बघा मी त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा, ढोबळी मिरची, किसून घेतलेलं गाजर, कोथिंबीर आणि हे पालक। पालक हा ऑप्शनल आहे, माझ्याकडे होता म्हणून मी घेतला आहे। तुम्ही पालक नाही घेतलात तरी हरकत नाही। पण ह्या भाज्या सर्व आपल्याला छान बारीक चिरून घ्यायच्यात की जेणेकरून थालीपीठामध्ये त्या भाज्या कचकच लागल्या नाही पाहिजेत। तुम्ही बारीक चिरल्यावर त्या बिलकुल कचकच लागत नाही। तर बघा मी इथे ढोबळी मिरची, कांदा आणि गाजर छान किसून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात धने जिरे आणि बडीशेपची पेस्ट करायची असते, तर त्याच्यासाठी मी धने जिरे आणि बडीशेप भाजून घेतली आणि ती ओबडधोबड वाटणार आहे। तुम्हाला जर ओबडधोबड आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक पेस्ट करा। तर पहा ह्या पद्धतीने मी भाज्या चिरून घेतल्या आहेत आणि कोबीसुद्धा मी बारीक चिरलेला आहे। कोबी मात्र अवश्य घालायचं आपल्याला। कोबी छान बारीक चिरून घेतला आहे आणि आपण जी पूड केलेली होती धने जिरेची ती मी घालून घेतली आहे। थोडासा पालक, थोडा कोबी पण एकदम बारीक चिरायचा आहे। कांदा तुम्ही ओबडधोबड चिरलात तरी हरकत नाही। ढोबळी मिरची पण बारीक चिरून घ्यायची आणि गाजर मात्र किसून घ्यायचे। हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित आपल्या थालीपीठाच्या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर आता बघा चायनीज थालीपीठ करणार आहोत, त्यामुळे मी ह्यामध्ये घातलेला आहे 1 टेबलस्पून शेजवान सॉस। आणि तर लक्षात घ्या, तिखट तुम्हाला हवं असेल तर घाला। मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ। अगदी तिखट म्हणजे मी 2 टीस्पून घातलेलं आहे, टेबलस्पून नाही। तर बघा रेड चिली सॉसही मी घातलेला आहे। हे 2 सॉस घातल्यानंतर आपल्याला तो फील येतो की चायनीज खाल्ल्यासारखा। आणि मी ह्याच्यात 1 चमचा गूळ पावडर घातलेली आहे। ही मात्र अवश्य घाला, म्हणजे आपली टेस्ट बरोबर बॅलन्स होते, आपली चव छान लागते। अगदी काही ते गोड वगैरे लागत नाही। तिखट, चायनीजच्या सॉसची चव आणि थोडीशी गोडी पूर्ण जाणवत नाही, पण टेस्ट बॅलन्स होण्यासाठी थोडंसं गूळ किंवा साखर अवश्य घाला। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे। छान मिक्स झाल्यानंतर थोडं जसं लागेल तसं पाणी घाला। पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करू नका, याला मीडियम ठेवलं तरी हरकत नाही। खूप पातळ केलं थालीपीठ तुम्हाला थापता येणार नाही। तर पहा मी अशा पद्धतीने मळून घेतलं आहे। आता घरात एखादा कॉटनचा रुमाल किंवा कॉटनची ओढणी असेल ती छान स्वच्छ धुवून ओली करून घ्यायची आणि आपल्याला थालीपीठाचा गोळा कुठल्या साईजचा हवा आहे, छोटे हवे असतील मिनी थालीपीठ तर तुम्ही छोटे घ्या, मोठे हवे असेल तर पूर्ण मोठा पोळीसारखं पण थालीपीठ थापू शकता। तर मी घेतलेला आहे मध्यम आकाराचा गोळा। तर आता आपण छान थालीपीठ थापून घेऊया। या थालीपीठाची चव अतिशय सुरेख लागते, अगदी चायनीज खाल्ल्याचा फील येतो। हे थालीपीठ करतानाच मला याचं नाव सुचलं की चायनीज थालीपीठ आपण ह्याला नाव देऊया, अगदी चायनीज खाल्ल्यासारखं मुलांनाही वाटेल। तर थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे। तवाही गरम झालेला आहे। तव्याला मी थोडंसं तूप लावून घेते। तेल तूप तुम्ही काहीही लावू शकता। तर तूप लावल्यानंतर मी आता थालीपीठ तव्यावर घातलं आहे आणि तव्यावर घातल्यानंतर छान त्याला होल्स पाडा आणि त्या होल्समध्ये थोडं तूप सोडा, म्हणजे काय होतं थालीपीठ खालनं छान भाजलं जातं आणि वरच्या साईडला आपण जेव्हा पलटी करू तेव्हा बघा छान ते तूप सगळीकडे लागलेलं आहे आणि ते भाजताना खमंग भाजलं जातं। आता आपण वरच्या साईडला तूप लावणार आहे। तेल लावणार असाल तर तेल मात्र थोडं बेताने लावा आणि तूप लावून छान त्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला। बघा किती सुंदर त्याला कलर आला आहे गुलाबी, छान खरपूस खमंग आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। दिसायलाही किती सुंदर दिसतंय, चवीलाही तितकंच अप्रतिम लागतं। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, कारण रेसिपी अतिशय सुरेख होती आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर पहा अशा पद्धतीने मी दुसरेही थालीपीठ करून घेतलेलं आहे, ते पण सेम आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहे। या थालीपीठाची चव सुरेख लागते। मी हे थालीपीठ ट्राय केल्यानंतर मला वाटलं की आपण हे आपल्या सर्व व्ह्यूअर्सला पण दाखवूया, म्हणून तुमच्यासाठी खास हे थालीपीठ केलेलं आहे। तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत छान हेल्दी खा, हेल्दी राहा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।